शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी वारंवार सवलत देऊनही थकबाकीदार कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत। परिणामी थकबाकी 204 कोटींवर पोहोचले आहे। शास्तीमध्ये 100% सवलत देऊनही अवघे 13 कोटीच वसुली झाल्याने महापालिकेच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे। वीज बिले, आवश्यक खर्चाची देयके मोठ्या प्रमाणात थकीत आहेत। वसुली होत नसल्याने विविध योजनांमध्ये स्वहिस्सा भरण्यासाठी महापालिकेत निधी उपलब्ध नाही। अवघी 25% वसुली झालेली असल्याने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी थकबाकीदारांवर जप्ती कारवाई तीव्र करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिलेत। खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना शनिवारी रात्री बोल्लेगाव परिसरात प्रेम भारतीनगर येथे घडली। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। साधारणतः 1400 वर्षापूर्वी अरबस्तानात पैगंबरांनी जी आदर्श सर्वांगीण क्रांती घडवली होती त्या क्रांतीने अवघ्या जगातील समाजसुधारकांना आश्चर्यचकित केला। स्वतंत्र, समता, बंधुता व न्याय प्रस्थापित झालेल्या लोकांनी डोळ्यांनी पाहिलेलं प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं। म्हणून राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी सुद्धा पैगंबरांचं गुणगान जहा मर्द मुहम्मद हा पहिला पोवाडा लिहिला। तद्वतच 19व्या शतकातील महात्मा ज्योतिराव फुले कार्यात अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिलं। तन मन धनाने फुले दाम्पत्याला सर्वतोपरी सहकार्य केलं। फुले दाम्पत्याला पडत्या काळात मोलाची साथ देणाऱ्यांमध्ये उस्मान शेख यांची बहीण फातेमा बी शेख व मुन्शी गफ्फार बेग यांचा सिंहाचा वाटा आहे। केंद्र व राज्यामध्ये हिंदू धर्माचे संरक्षण करणारी सत्ता आहे। आता पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महापालिकेवर देखील हिंदू धर्म विचारांची सत्ता बसवणार आहे। शहर विकासाच्या योजनांबरोबर आध्यात्मिकतेचा वारसा अखंडितपणे पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे। मंदिर उभे राहत असताना लोक वर्गणीची खरी गरज असून धार्मिकतेबाबत आध्यात्मिकता निर्माण होत असते। दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे प्रेमदान हडकोमधील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे। त्यामुळे या ठिकाणी धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे अयोध्या येथे श्री प्रभू राम मंदिरांच्या उभारणीमध्ये प्रत्येक नागरिकांनी भाग घेतला आहे। तसेच प्रेमदान हडको मधील नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन दक्षिणमुखी हनुमान मंदिर उभारणीचं काम हाती घेतलाय। जिधर आएगा अली उधर आएगा बजरंग बली अशी घोषणा आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे। रेल्वे स्टेशन अद्यापही अहमदनगर या नावाने ओळखले जाते। जिल्हा आयुष रुग्णालय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले असूनही नाव बदलले गेले नाही। इतर सर्व शासकीय कार्यालये, आस्थापना व सूचना फलक येथे देखील नव्या नावाचा त्वरित वापर व्हावा। तसेच शहराच्या मध्यभागी चितळे रोड परिसरात असलेल्या नेहरू मार्केट जे महापालिकेने सुमारे 15 वर्षापूर्वी जबरदस्त केले तेथे असलेल्या भाजी व फळ विक्रेत्यांची दयनीय अवस्था आहे। त्यांच्या हक्काची जागा विनावापर पडलेली असून त्यावर तातडीने बीओटी तत्वावर निविदा काढून नवीन भाजी मार्केट तयार करण्यात यावे, जेणेकरून विक्रेत्यांना योग्य सुविधा मिळतील आणि नागरिकांनाही सोयीस्कर ठरेल। यावेळी केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश लालबागे, सूरज जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।